जय हिंद मित्रांनो. तर बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनाने नाही का काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर चला, महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आले किंवा कोणाला देण्यात आलेला आहे? तर ते आहेत कोण? रामचंद्र गुहा यांना देण्यात आलेला आहे. आणि हा पुरस्कार नाही का कोणत्या सरकारकडून दिला जातो? हा कर्नाटक सरकारकडून दिला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा, लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर कुमार मंगलम बिर्ला यांना नाही का 2025 साठीचा हा पुरस्कार देण्यात आला होता, लता मंगेशकर पुरस्कार. आणि या पुरस्काराची सुरुवात झाली होती बघा 2022 पासून. ठीक आहे. तर तो पहिला पुरस्कार 2022 ला कोणाला देण्यात आला होता? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाही का तो पुरस्कार सगळ्यात पहिला देण्यात आला होता, लता मंगेशकर पुरस्कार. सगळ्यात पहिला ज्यावेळेस सुरुवात झाली होती तेव्हाच. आणि 2025 चा कुमार मंगलम बिर्ला आणि 24 चा कोण होता? तर अमिताभ बच्चन यांना दिला आलेला होता. नेक्स्ट बघा, बुकर पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर डेव्हिड स्लाझे यांच्या फ्लॅश, कोणत्या फ्लॅश या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे. तर बुकर पुरस्कार हा साहित्यासाठी दिला जातो, है की नाही? एखाद्या पुस्तकासाठी दिला जातो. तर हा फ्लॅश या बुकसाठी देण्यात आलेला आहे. आणि त्याची सुरुवात कधीपासून झालेली होती तर ते पण तुम्हाला माहित पाहिजे. 1969 पासून नाही का बुकर पुरस्काराची सुरुवात झाली आहे. नेक्स्ट बघा, नोबेल पुरस्कार. तर बघा या ठिकाणी नाही का 2025 चे नाही आपण दोनच घेतलेले या ठिकाणी, शांतता आणि साहित्य. तर बघा जे महत्त्वाचे वाटताय ते, तर शांतता पुरस्कार कोणाला दिला होता नोबेल? तर मारिया कोरिना माचादो, तर यांना हा पुरस्कार दिला होता शांततेचा. त्याचबरोबर बघा साहित्यात दिला होता लास्लो क्रास्नोडो, नाव जरा आवड बघा, साहित्यातील कोणाला? लास्लो क्रास्ना हो काय, तर यांना देण्यात आलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाव जरा अवघड आहे कारण आपल्याकडल्या लोकांना नाही पण बाहेरच्या विदेशातल्या लोकांना भेटत आहे का नाही पुरस्कार जवळपास बघितलं तर असं आहे. आपल्याकडे रवींद्रनाथ टागोर यांना भेटलेलं आहे साहित्यातील नोबेल, आहे की नाही? तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे पुरस्कार होते ते आपण घेतलेले आहे आणि आणखी पण असं घेणार आहोत.